नमस्कार. बिना गूळ बिना साखर ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण शिकणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल. कुठलाही पाक न वापरता बनवण्यात कसलंही टेन्शन नाही. पाक न बनवता येणाऱ्या हे लाडू अगदी झटपट तयार होतात. रेसिपी सोपी आहे. चला तर सुरुवात करूया. ड्रायफ्रूटचे लाडू, मखाना लाडू, तुम्ही जे हेल्दी लाडू म्हणू शकता त्याला. तर सगळ्यात आधी मी कढई घेतली आहे. कढईमध्ये छान मखाने भाजून घेतलेत. मी 200 ग्राम मखाने घेतलेत. मखाने मुलांसाठी खूप हेल्दी असतात. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे. मी डिंकही टाकून घेतला. डिंक छान गरम करून तो छान फुलुस्तवर भाजून घ्यायचा आहे. डिंक छान भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच कढईमध्ये आपण थोडंसं अजून तूप टाकणार आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड हे छान भाजून घ्यायचे. लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. म्हणजे एकदम काळंही नाही करायचं, एकदम मरूनही नाही करायचं. छान त्याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर त्याच कढईमध्ये आपण जे खजूर असतात ते विदाऊट सीड्स मी घेतलेले आहेत. तुम्ही सीड्स असलेले पण घेऊ शकता. आणि खजूरही छान असतो शरीरासाठी, रक्त वाढतं. तर खजूर पण आपण छान वरखाली करून हे छान भाजून घ्यायचं आहे खजूरसुद्धा. आणि हे सगळ्या गोष्टी थंड करून त्याच्यामध्ये आपण खारीक पावडर टाकायची. मी बारीक केलेली खारीक पावडर टाकली आणि पुन्हा एकदा ती मी मिक्सरमधून काढणार आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंफार असेल तर ते पण बारीक होईल. नाही तर मुलांना तेवढंच कारण लागतं न खायला. छान एकदा पावडर बारीक झालेली आहे. आणि जे आपण खजूर घेतले होते ते सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतले. सगळंच मिश्रण एकत्र करून त्याचे छान बाइंडिंग येईपर्यंत मळायचं आहे. वरतून तूप टाकायचं आहे. खूप सारं तूप टाकायचं आहे. मुलांसाठी तूप हे खूप हेल्दी असतं. मी माझ्या मुलीला खूप चालते. नंतर थोडंसं चवीला छान लागेल म्हणून विलायची पावडर टाकायची आहे. विलायची पावडर टाकून त्याचे छान असे गोळे होतील. असं बाइंडिंग होईपर्यंत त्याला छान छोटे छोटे लाडू करायचे आहेत. अशा प्रकारे आपले हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा.